नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहोत आजरा येथील रामतीर्थ येथे. तर आता जवळपास दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरून म्हणजे माझ्या कानोली गावातून निघालेलो, जेवण वगैरेच निघालेलो आहे. तर चला मग आता लवकरात लवकर जाणार आहे. आपली पॅशन प्रो आहे बरोबर. चला बाय. आजरा हे तसं कोकणचं प्रवेशद्वार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण निसर्गराजीमुळे सर्वांच्याच मनावर नेहमी भुरळ घालतं. तसाच आजऱ्याचा इतिहास देखील फार जुना आणि फार जुनी परंपरा या भूमीला लाभली आहे. तशी ही भूमीच पवित्र आहे. हिरण्यकेशी आणि चित्री या नद्या एकमेकींच्या हातात हात घालून चालताना दिसतात. गर्द झाडी झुडपात लपलेल्या या शहराला निसर्गाचे जबरदस्त असे वरदान लाभलं आहे. श्री प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन असलेले रामतीर्थ, ग्रामदैवत श्री रवळनाथाचे प्रसिद्ध असे मंदिर, शतकोत्तर वाटचाल करणारे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, अनेक प्रसिद्ध मस्जिद, मंदिर, चर्च, तसेच संस्थानकालीन व्यंकटराव हायस्कूलची डौलदार अशी इमारत आणि 130 वर्ष आपल्या स्वागताचा प्रवेशद्वार म्हणून उभा असणारा व्हिक्टोरिया ब्रिज, ही सर्व शहराची आभूषणे आहेत. आजरा सोडल्यापासून साधारण अर्धा 1 किलोमीटर झाल्यावरच एक आपल्याला पहिला हा व्हिक्टोरिया ब्रिज लागतो. तुम्हाला दाखवतो. रामतीर्थकडे टर्न मारायच्या आधीच आहे. या पुलाला जवळपास 130 वर्ष झालेली, 130 पण 132 वर्ष झालेत आता, आणि अजूनही सुस्थितीत आहे ब्रिज पूर्णपणे. जेव्हा मागच्या वर्षी कोल्हापूरला महापूर आलेला ना, तेव्हाच हा पहिल्यांदा बंद करण्यात आलेला, नाहीतरी असा काय हा चालू आहे. रामतीर्थ आजरातील एक महत्त्वाचं पर्यटन क्षेत्र असं त्याला म्हणू शकतो. अशी म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा लंकेला जात होते तेव्हा त्यांनी इथे काही काळ वास्तव्य केलं होतं, आणि तसं त्यांचं मंदिरसुद्धा इथे उभा केलेलं आहे. आता इथे एक छानसा धबधबा आहे, आणि बघाल तुम्ही, दिसत असेल तुम्हाला, इथे छान गार्डन वगैरे केलेलं आहे सरकारने इथे, आणि इथे शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे. खाण्यापिण्याचे पण 1-2 दुकान आता ओपन झालेले आहेत तिथे, आणि छान एकंदरीत एरिया एकदम